संक्रमण काळातील पिढ्या आता वर्तमानपडीमध्ये राहणारे आपण पाहिले, पाटीवर लिहिलेलं आपण पाहिलं आणि आज डिजिटल माध्यमावर अभ्यास करणारे विद्यार्थी आपण कुठल्याही पद्धतीचा असो नेहमीच आपण तयार असलो पाहिजे असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जिल्ह्यात 2 ते 5 या वेळेत आंदोलन सुरू आहे। वर्धा जिल्ह्याचा विचार करता वर्ध्यामध्ये या सगळ्या या शिक्षण या क्षेत्रावर काम केलं पाहिजे। मागील 15 वर्षाचा जर तुम्ही रेकॉर्ड पाहाल याचा काय म्हणतात तर शिक्षणात जो खर्च केला जातो तो खर्च सातत्याने गव्हर्नमेंट कडून कमी होत गेलेला आहे। सहकार ते प्रक्रियेत सुरू झालेला आहे आणि आपण त्या प्रक्रियेत कसं ऍडजस्ट करतात गव्हर्नमेंट आपल्याला ना आपण त्याचा किती जोर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या ज्या ज्या लोकांनी मला बोलवलं होतं स्वराज्य प्रेरिका माझी जाऊ वात्सल्यमूर्ती रमाई राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा मोडणारं 15 मार्च 2024 शासन निर्णय गव्हर्नमेंटनं काढलेला आहे। यामुळे लहान गावातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत एकही शिक्षक राहणार नाही अशी फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे। या माध्यमातून राज्यात 14,000 शाळा बंद होणार आहे, 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे। पण त्याही पेक्षा महत्वाचं ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते, शिक्षणाची प्रयोगशाळा म्हटले जाते, त्या शाळेमध्ये विद्यार्थीच राहणार नाही। शासनाला येणे प्रकारे शाळा बंद करायच्या होत्या, परंतु न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट केलं, शाळा बंद करता येणार नाही असं सरकारच्या लक्षात आल्यावर आता नवनवीन GR काढून शाळेत मुलंच राहणार नाही अशा पद्धतीने कमीत कमी शिक्षक द्यायचे आणि मुलांना शिक्षकापासून वंचित करून पालकांना बाहेर मुलं टाकण्यासाठी बाध्य करायचं अशा प्रकारचा निर्णय घेतलाय। राज्य शासनानं आता तरी महाराष्ट्राची परिस्थिती समजून हा 15 मार्चचा GR मागे घ्यावा, अन्यथा रस्त्याच्या सोबतच न्यायालयीन लढण्याशिवाय राज्य प्राथमिक शिक्षण समितीला पर्याय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये सरपंच संघटना सामील झाले आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये भीमाशी आहे, पालक संघटना आली आहे, पण वर्धा जिल्ह्यामध्ये कास्ट्राई शिक्षक संघटना आहे, शिक्षक भारती आहे, तक्रार निवारण परिषद आहे, सत्यशोधक शिक्षक सभा आहे, वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी सहभागी झाल्या आहे। त्या संघटनांचे आम्ही आभार व्यक्त करतो। पुढला पवित्रा न्यायालयात जाण्याचा आणि लोक चळवळ म्हणून हे आंदोलन पुढे रेटण्याचा राहील।